लय भारी लय भारी, अरे एकदम झकास, एक नंबर. चांगली संधी आहे हनी. चल आपल्याला त्या सशाला पण कैदेतून सोडवायचंय. अरे इथं तर कोणी असं पण नाही जो म्हणेल बसंती या डॉगिन समोर नको नाचू, कारण ही सगळी तर मांजरं आहेत, कळलं काय? आमची तलवार बाहेर निघाली असती तर या दुष्ट मांजरांना धडा शिकवला असता आणि आमचं शाही मुकुट परत मिळवलं ही असतं. तलवार खरंच जाम झालीये का अशा मोक्याच्या क्षणी नाटकबाजी करायलाच ठेवलीये? अहो नाच का थांबवलात रूपाताई? नाचा, अजून नाचा. वय वय आता नाचती बघा. ओहो हो. सांभाळून हनी, सांभाळून. यांनी तर सशांची खूप वाईट हालत केली आहे. तू त्याला चकवा दे, तोपर्यंत मी सशांना सोडवतो. हा मी कसा देऊ? माझ्याकडे नाहीच चष्मा. तू दे, कदाचित तुझ्याकडे असेल. अरे चष्मा नाही, चकवा चकवा. पण मला वाटतं तो खूप गाढ झोपलाय. चल आपण प्रयत्न करू. गप्पा बसा, ओरडू नका. शांतपणे झोपू पण देत नाहीत. ग वाचलो भाऊराया. त्याचे डोले शोले बघितलेस का? त्याचे डोले बघून वाटतंय की हा जिम मध्ये नसेल जात, जिम ह्याच्याकडे येत असेल. बस यार, चल पुढे जाऊया. तो तर झोपलाय आणि घाबरल्यामुळे हे सुद्धा आरडाओरडा नाही करणार. उगा जोडू नका. हे बघा, आम्हाला तुमच्या राजाने इथे पाठवलंय. आम्ही तुम्हाला वाचवायला आलो इथे. घाबरू नका, आम्ही तुम्हाला सोडवायला आलोय. ओरडणं बंद करा. कोणीच नाहीये. उगाच ओरडू नका, मला गप झोपू द्या. दादूस, हे बघ, याच्याकडे लॉकरची चावी आहे. अरे यार तरी, अरे यार. ओके ओके. काहीतरी कर आणि सोडव मला. ओके. अहो भाऊ, माझ्या भावाचा जीव गुदमरतोय, सोडा त्याला प्लीज. अरे वेट बीट लागले का? याला कशाला उठवतोयस? काहीतरी दुसरा मार्ग शोध ना. सॉरी भाऊ राया, आता तर माझ्याकडे फक्त एकच आयडिया आहे. अरे यार, तो म्हणतोय याच्या नाकात गुदगुल्या कर. आणि मला मदत कर. मिळाली चावी. अच्छा, तर तुम्ही दोघच मला त्रास देताय तर. तू याला सांभाळ, मी सशांना बाहेर काढतो. ओके. पण मी याला कसं सांभाळू भाऊराया?
हं? हे बघ तू मला घाबरायला पाहिजे हा, कारण मला कराटे येतात. हं? अ, ऐ ग, खूप जोरात लागलं. मला कोशिंबीर बनवता येते, हे बघ. आता दाखवतो तुला माझी ताकद. आता बघ ही वीट मी कशी तोडतो ते. बरीच वर्ष केलं नाही ना, त्यामुळे विसरलो बहुतेक. हे, हो? हे बघ याची ए? भीती भीती दाखवून काही होत नाही, कारण मी घाबरत नसतो. खूप झालं, आता तुला धडा शिकवतो. हं? मी म्हटलं होतं मी घाबरणार नाही, मला लागणार नाही असं कधी म्हटलं होतं? मला लागतं, प्लीज मला सोडा ना, हा? मला खूप दुखतंय, प्लीज सोडा ना, प्लीज. भाऊराया लवकर कर. अरे यार याच्यात खूप चाव्या आहेत हनी, कळतच नाहीये नक्की कुठली आहे. हे? हे? घे खेळण्यातलं बदक, यांनी खेळ. हे घे, झालं खेळून. सोड रे मला, भाऊराया मला वाचव रे. चावी लागली, आता तुम्ही सगळे मुक्त आहात. आम्हाला इथून सोडवल्याबद्दल धन्यवाद. भाऊराया वाचव. तुम्ही लोक जा, आम्ही राजा आणि त्यांचा शाही मुकुट दोन्ही घेऊन येतो. राजाजी, हनी बनींनी तुमच्या माणसांना सोडवलंय, फक्त शाही मुकुट बाकी आहे. खरं सांगतोय. हो राजाजी, ते बघा हनी बनी त्यांना सोडवून घेऊन आलेत. म्हणजे सगळं काम झालं म्हणायचं तर. मग आता मी निघू का? माझी दूरची आत्या येणार आहे. त्यांची ट्रेन कॅन्सल झाली, गपचूप वाजवत बसा. वा रूपा दीदी वा, ही नाचते तर खूप छान आहे. हे म्युझिक वाले थोडे भेसूर वाटतायत. अरे बाबा बंद करा तमाशा, आता चला चुपचाप जेवायला, समजलं? पण आम्हाला तर अजून नाच बघायचा आहे ना भाई. मग इंटरनेटवर बघून घ्या, जायला लागेल आता. जिथे गाणं नाही जेवण होते आता. ठीक आहे भाई, रागावतोस कशाला? राग थुकून टाक ना, आज थूक करून. माझा गुकी, माझा सोनू, माझा बाबू. मग मला इंटरनेट लावून दे भाई. खरं तर त्याची एवढी गरज नाहीये. जेवायची व्यवस्था करा आता. जोरात जेवण घेऊन या. हे बघा आता हे सगळे जेवायला बसतील तेव्हाच आपण शाही मुकुट उचलून घेऊ शकतो. नाचा, अजून नाचा, आजची अख्खी रात्र सगळे नाचा. ये हे मजा करू. हे हे ये पार्टी ऑल नाईट. कळलं काय? ये हे अरे आता बस कर पोपट. माझं नवे रूप दिदी, जोपर्यंत जीवा जीव आहे मी नाचणारच नाचणार. सगळे नाचा, माझ्या बरोबर ठुमके मारा. चला नाचा नाचा. अरे बस कर पोपट, नाचणं बंद कर. बस झालं आता. बरं झालं नाच गाणं बंद झालं. अजून थोडा वेळ नाचलो असतो तर मॅच संपलो असतो. कळलं काय? सगळं संपलंच असेल तर आता आम्ही जातो आणि तुमच्यासाठी छानसं जेवण बनवून ठेवतो. गपचूप उभे राहा.
खूप जिद्दी आहेस तू. हे बघ आम्ही राजा आहोत. आमच्याशी थोडं अदबीनं वागायचं. सशांचे शहनशाह आहोत आम्ही. काय शशांचे राजे? सगळ्यांना कळलं. कोणाला कळलं आणि मला का नाही कळलं? अरे तुला कळलेलं कळत नाही तर न कळलेलं कसं कळणार? अरे आपण एक्सपोज झालोय, सगळं समजलंय त्यांना. राजाजी इथे आलेत, जरा यांची सेवा तर करा सैनिकांनो. आणि पाहुण्यांचा माझ्या खास पहिलवानाकडूनच पाहुणचार करा. आपले पाहुणे आहेत, त्याची सेवा करायलाच हवी ना. पहिलवानांनो, यांचा पाहुणचार करूया. बनी हे तर भरपूर जण आहेत. हो म्हणूनच पळा आता इथून. हो पकडा यांना. हिम्मत असेल तर पकडून दाखवच आम्हाला. लवकर चला, ते पळता कामा नये. थांबा. सांभाळून दादूस. अरे नाही, हे काय? अटॅक. लवकर पळा, नाहीतर ते लोक आपला पकडतील. अरे थांबा रे. अरे कोणीतरी थांबा रे, थकलो मी. चार दिशांना जा. राजाला बंदी बनवा. अरे नाही. अरे नाही, थांबा, राजे पडले. पकडा सगळ्यांना. अरे रे. अरे भाई, सगळ्यांना पकडलं. चला आता थोडा आराम करूया. काय करतोय? परत काहीतरी गडबड केली का मी? माझं काही नाही होऊ शकत. अरे यार, मी नखांनी रशी कापायला सांगतोय. पण माझी नखच नाहीयेत. मी खूप चांगलं बाळ आहे. नख वाढली की कापून टाकतो. तू चांगलं बा नाही, गाढव आहेस गाढव. तुमचं नाटकाचं सामान कुठे आहे? ते बघा तिथे. चल हनी, वेश बदलून टाकूया, नाहीतर हे लोक आपल्याला ओळखतील. तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही मुकुट घेऊन आलोच. बाबू मुसा, ते सरदार बोलला की तुम्ही लोक थकले असणार, जाऊन आराम करा, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आम्ही तुम्हाला इथे कधी पाहिलं नाही. पाहिलं तर कधी तुम्ही ते पण नाही हाय. काय? अरे बाबा ते तिथे 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 दिसलं नाही. मग आता दिसेल. मिळाला मुकुट. वा, मिळाला आमचा शाही मुकुट. मिळाला. मिळाला. हे सगळे सुटले कसे? पकडा यांना. अरे यार, परत अडकवलं या राजांनी. आता काय करायचं? मला माहितीये काय करायचं ते. माझ्या मित्राला बोलावतो बघ. बघितलं, आला आपला मित्र. म्हणाला होता तो मदत करेल म्हणून. स्पीडो भाऊ येऊन राहिले आहे. स्पीडो भाऊ येऊन राहिले आहे.
आलं अरे बाबा हा येता येता पृथ्वीचा तर पुनर्जन्म होऊन जाईल. स्पीडो बाईंचा इन्सल्ट. आता तुम्हाला दाखवतो. काही करा पण स्पीडो भाईचा इन्सल्ट नका करू. अरे नुसताच खायला नाही ठेवलंय तुम्हाला. पकडा त्यांना. शपथ खूप मज्जा आली पण सगळे सांभाळून बॅटरी संपेला नाही तर. मी तर याला आधीच सांगत होतो की हे खूपच बहादूर आणि खरे लोक आहेत भाई. एकदम खोटं बोलतोस भावा. इज्जत काढत होता तू. नुसताच बोलत होता याची चटणी करून खाईन. आता पास्ट मध्ये जाऊन काय फायदा. हे बघा राजाजी, तुम्ही पण योद्धा आहात आणि आम्ही पण योद्धा आहोत. त्यामुळे योद्ध्यांप्रमाणे जरा बोलूया. आम्हाला माफ करा. अरे भावा लाज नाही वाटत का तुला. सरदार असून माफी मागतो त्यांची. सरदार आहे पाय पकडा त्यांचे. तुच्छ प्राणी आहे. सरकार तुमच्या राज्यात तुम्ही जिथे सांगाल तिथे राहू. आणि मुकुट तर मी सांगत होतो सरदारांना की तुमच्यावर ते शोभून दिसते. हे बघा आम्ही आमचं वचन पूर्ण केलंय. तुमचा टापू आणि तुमचा मुकुट दोन्ही तुम्हाला परत मिळालंय. आता आम्हाला सुद्धा आमच्या घरी जाण्यासाठी आमची मदत करा. जरूर आमचं शाही शिप घेऊन या. जशी तुमची शाही तलवार आणि शाही मुकुट आहे तसंच तर शिप नाहीये ना. माहित नाही चालेल की नाही. तुम्ही कोणतेही साधं शिप द्या आम्ही त्यानेही जाऊ शकतो. ठीक आहे मग आम्ही तुम्हाला एक साधं शिप देतो. शहंशाहकडून तुम्हाला हे शिप बक्षीस. सेनापती यांना सोडून ये. जर हे नॉर्मल शिप आहे तर कोणाला ठाऊक शाही शिप कसं असतं. व्हिडिओ इंटरनेट वरती टाकला तर होतो ट्रेंडिंग. आणि बघितलं मित्रांनो याला म्हणतात हॅपी एंडिंग.